नमस्कार, मी अनिल धूपदाळे. दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वपूर्ण बातम्या. माजी आमदार राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चंदगडच्या हलकर्णी इथं घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. सुमारे 107 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. त्यामुळे खऱ्या अर्थानं तालुक्यात जागतिक रक्तदानाचा हा दिवस पण साजरा झाल्याचं स्पष्ट झालं. तसेच माजी आमदार राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राजेश पाटील युवा मंच आणि बेळगाव ॲपेक्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नागनवाडी इथं झालेल्या हाडांचे आजार तपासणी शिबिरामध्ये संबंधित पेशंटांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. माजी आमदार राजेश पाटील यांनी केलेल्या अहवालानुसार संख्येने त्यांच्या हितचिंतकांनी हार तुऱ्यांना फाटा देत हिरहिरीने प्रत्यक्षात कृतीत सामाजिक उपक्रमात सहभाग होऊन हा वाढदिवस साजरा केला. दोन्ही सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून माजी आमदार राजेश पाटील यांच्या सामाजिक जाणीवेतून कृतिशीलतेचं दर्शन तालुक्यात जनतेला स्पष्ट झालं आहे. चंदगडचा बायपास रस्ता जेथे तिलारी मार्गाला मिळतो तेथं असलेल्या एका बाकडेच्या वळणाला एक जुनी विहीर आहे. ही विहीर सध्या चर्चेचा विषय झाला आहे. सध्याच्या स्थितीला राज्यातील काही ठिकाणी अशा प्रकारच्या असलेल्या विहिरीत बऱ्याचदा अपघात झाले आहेत आणि जीवितहानीही झाली आहे. नुकताच 14 जून रोजी माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे रस्त्याकडेला असलेल्या एका विहिरीत बोलेरो कोसळून त्यात 8 दगावले तर काही जण जायबंद झाले. या निमित्ताने चंदगड गडिंग्लज व तसेच आजरा तालुक्यातील अशा प्रकारच्या विहिरीच्या बाबतीत चर्चेचा विषय झाला आहे. अलीकडील काही वर्षापूर्वी गडिंग्लज मार्गावरील हरळी नजीकच्या रस्त्यालगतच्या विहिरीत खाजगी बसला भीषण अपघात झाला होता. पूर्ण बस विहिरीत गेली होती. यात मोठी हानी झाली होती. अलीकडे अशा प्रकारे अपघात होत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या धोकादायक विहिरीबाबत प्रवाशांच्या दृष्टीने शासनाने निर्णय घेणं आवश्यक आहे. चंदगड जवळपास असलेल्या या विहिरीचे गांभीर्य लक्षात घेऊन या विहिरीला संरक्षण कठडा तसेच जाळी बसवणं आवश्यक आहे. राज्यात अशा प्रकारच्या विहिरीला बाबतीत काही आवश्यक असं मत DBC लाईव्हला बोलताना चंदगड नगरपंचायतचे नगराध्यक्ष संजय चंदगडकर यांनी व्यक्त केलं. तसेच या बाबतीत त्यांनी कार्यवाहीसाठी मुख्याधिकारी नगरपंचायत यांना निवेदन पण दिलं आहे. रामपूरचे सुपुत्र डॉक्टर प्रभाकर कांबळे यांना कोल्हापूर रत्न पुरस्कार जाहीर. राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरिक सेवा संस्थेच्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम 28 जून रोजी कोल्हापुरात संपन्न. राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र व जागृत नागरिक सेवा महाराष्ट्र यांच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून रविवारी 28 जून 2026 रोजी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे भव्य राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आपणही समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, अध्यात्म, आरोग्य, पत्रकारिता, उद्योग, कृषी, योगा, शासकीय व निमशासकीय सेवा अशा विविध क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या तसेच वंचित व उपेक्षित घटकासाठी सेवाभावी वृत्तीने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करणं हा सोहळ्याचा हेतू आहे. समाजभूषण, समाजरत्न, आदर्श पुरस्कार, आदर्श शिक्षक शिक्षिका, कामगारभूषण, कामगाररत्न, सहकारभूषण, कलाभूषण, कृषी साहित्य, उद्योगभूषण, उद्योगरत्न, कृषीरत्न, साहित्यभूषण, आदर्श योग, शिक्षक शिक्षिका, आदर्श माता आदी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यामध्ये मुंबईतील वनिता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व राज्यगट कामगार शिक्षणचे मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रभाकर तुकाराम कांबळे यांना कोल्हापूर रत्न या मानाने राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. वनिता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार म्हणून नावारूपाला आलेले असल्याने त्यांना 300हून अधिक पुरस्काराचे मानकरी असले तरी डॉक्टर कांबळे यांच्या 35 वर्षाच्या समाजसेवेची ही पोचपावती आहे. इतर प्रमुख राष्ट्रीय शाहू पुरस्काराने केरबा डावरे, संजीव चिरकुळकर, काळूराम लांडगे, पांडुरंग ठाणेकर, एकनाथ कंदले, अनंतराव घोगरे पाटील तसेच समाजरत्न पुरस्कार भरत सकपाळ, लीलावती पाटील, पोपट देसाई, राजेंद्र जाधव, अशोक मासाळे, जीवनगौरव पुरस्कार विजय रणखांब, योगरत्न जीवनगौरव विलास निकम, साहित्यरत्न विनय पिंपरकर, राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यामध्ये CA किशोरबिंद सहकारभूषण, राजू सोनकांबळे सहकारभूषण, वैशाली कांबळे कामगारभूषण, विद्याधर राणे कामगारभूषण, दीपक शिंगरे सहकाररत्न, वसंत पाटील कामगार व कविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राज्यातील महनीय व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर आणि विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे.
यावेळी डॉक्टर प्रभाकर कांबळे, अनिता काळे, रुपाली निकम, संजय सासने, संभाजी थोरात, भगवान माने, शिवाजी चौगले, किशोर तळेले, महादेव चक्के, विजय रणखाम, केरवा डावरे, भरत संकपाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते. शाहू जयंती व समाजसेवेचा संगम. राजश्री शाहू महाराज हे सामाजिक न्याय, समता व वंचितांच्या उद्धाराचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या जयंती शाहू पुरस्कार व इतर पुरस्कारातून त्यांचा वारसा पुढे नेणाऱ्या कार्यकर्त्याचा सन्मान ही काळाची गरज आहे. हा पुरस्कार सोहळा म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील निस्वार्थपणे काम करणाऱ्या असली हिरोचा गौरव आहे. डॉक्टर प्रभाकर कांबळे, राजेंद्र जाधव, किशोर बिंद, राजू सोनकांबळे, वैशाली कांबळे यांच्यासारखे कृतिशील गुणवंत जेव्हा एका मंचावर येतात तेव्हा समाजसेवेची चळवळ अधिक तेजस्वी होते, असं सुरेश केसरकर यांनी आमच्या DBC लाईव्ह प्रतिनिधीशी बोलताना आपलं मत व्यक्त केलं. कागलचा जैवविविधता पार्क देशात अव्वल असेल, नगराध्यक्षा सविता माने यांची ग्वाही. कागल नगरपालिका आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या वर्षापासून लक्ष्मी टेकडीजवळ जैवविविधता उद्यान अर्थात बायोडायव्हर्सिटी पार्क पुनर्जीवनाचं काम सुरू आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी कागल नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नुकतीच या उद्यानाला भेट दिली. यावेळी हा जैवविविधता पार्क देश पातळीवर अग्रेसर करण्यासाठी नगरपालिकेच्या वतीनं सर्वतोपरी प्रयत्न सहकार्य केलं जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्षा सविता माने यांनी दिली. या भेटीदरम्यान किर्लोस्कर कंपनीचे अधिकारी हरीश सायवे, शरद आजगेकर, संजय बेनके आणि डॉक्टर दिलीप माळी यांनी उपस्थितांना उद्यानात आत्तापर्यंत झालेल्या कामाची आणि पुढील नियोजन प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. कागल नगरपालिका आणि किर्लोस्कर कंपनी यांच्या वतीने पुनर्जीवित करण्यात येत असलेल्या या पार्कमध्ये प्रामुख्याने देशी प्रकारच्या आणि अत्यंत दुर्मिळ प्रजातीच्या वृक्षांचे संवर्धन केलं जात आहे. हा पार्क केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात विद्यार्थी, पर्यावरणप्रेमी आणि अभ्यासकांसाठी एक उत्कृष्ट व आदर्श पार्क म्हणून नावारूपास आणण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला. या पाहणी दौऱ्याप्रसंगी उपनगराध्यक्ष जयवंत रावण, मुख्याधिकारी अजय पाटणकर, जिल्हा बँकेचे संचालक भैयासाहेब माने यांच्यासह नगरपालिकेतील सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि कर्मचारी उपस्थित होते. तसेच महिला व बालकल्याण सभापती सारिका बारड, शिक्षण मंडळ सभापती अरुण गुरव, पक्ष प्रतोद दीपक मगर, नगरसेवक सुशांत कालेकर, अमित पिष्टे, अर्जुन नाईक, आनंदा बोते आणि नगरसेविका मेघा माने, साधना पाटील, सुवर्णा पिष्टे इतर मान्यवरही यावेळी उपस्थित होते. गडिंग्लज ते बांदा या राष्ट्रीय महामार्गावर काल दुपारी 1 वाजता हेब्बाळ कसबानूल तालुका गडिंग्लज या गावाजवळ सूरज हुंडप्पा मिरज व 19 वर्ष हा हेब्बाळकडून गडिंग्लज गाडी नंबर पेशन प्रो मोटरसायकल MA09 DX 5934 व अजय शिवाजी गायकवाड राहणार गडिंग्लज हे दोघं जण मोटरसायकलवरून जात असताना गडिंग्लज ते संकेश्वर रोडवरील गवळी बस स्टॉपजवळ हेब्बाळ येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या क्रांतिकुमार व्यंकटरमणा पुलिपाटी, बांडलागुडा जिल्हा रंगा रेड्डी हैदराबाद तेलंगणा हा गाडी नंबर TS05 TY 1392 यांनी धडक दिली. सूरज मिर्जे व 19 वर्षाचा हा जागीच ठार झाला, तर अजय गायकवाड गडिंग्लज हा 21 वर्षाचा तरुण हा गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताची वर्दी सुभाष मारुती मिर्जे यांनी गडिंग्लज पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास गडिंग्लज पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील हे करत आहेत.